आणि जलधंदा जल म्हणजे नीती शिका आणि ज्ञान म्हणजे तू प्रीती शिका. नीती म्हणजे आम्ही एक आत्मा नावाने सगळ्या जगाचा क्रियाचा राहो गाडवाचा राहो सध्याचा राहो आत्मा सर्वांना बाकीचे असलेलं तर आपलं ध्येय काय ईश्वर प्राप्ती व्यापारावर व्यवहार केला आहे. त्या ध्येयापेक्षा नीतीनं करा. शास्त्र नीती सांगितली रामाने नीती सांगितली. त्या नीतीनं बघा आणि आत्मा जो आहे त्याच्यावर प्रेम करा. बाह्यंगाचा आनंद अंतरंगाचा आनंद घेता आहे ते दुसऱ्यांनी घेत आहे. 82 वर्षाच्या वयातली नात्याच्या पूजत आनंद घेत आहे. तुम्ही मला काही म्हणालो नीती आहे काय नीती म्हणजे नीती एक उडत आहे. या शरीराचा सामना कसा करायचा याच्यातून प्रेम कसं आणि याला देवाच्या नावात कसं लावायचं आणि म्हणून नीतीतून प्रीती निर्माण ही नीती आहे. सांभाळून आहे शरीर म्हणून आत्म्याविषयी परमात्म्याची प्रीती जोडली आहे. तर तो आत्मा प्रेमा करता अनंत रूपून त्या भक्ताचं रक्षण तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून तुमचं जन्म असं आहे कारण आता शेवटचा दिवस आहे. नीतीनं बघा आणि आत्मा म्हणजे परमात्मा त्याच्यावर प्रेम करा. आपला कुटुंबाचा लेकरा बाळाचा उद्धार करा हे मला मागणी आहे. आणि काय करता वेदाचा अभ्यास तर भाग वेद म्हणजे 4 वेद 6 शास्त्र भागवत आहे. तेही नसून होतं नारायण महाराज 7-8 ग्रंथ घेऊन ठेवले आहे. ती फुकटात भेटतात. हे अभंग फुकटात आहे. फुकटात तुम्हाला जवळ कसं तर नीती जमली नाही. आणि नीती जिथं नाही ते भगवंताची भक्ती म्हणजे प्रीती निर्माण होऊ शकत नव्हतं. वाटे विषयाची सुख होतं आणि परमार्थ संपादन लौकिक देवो वेगी परत मृत शरण येते. आमची इंद्रिय मानत नाही पण लोकांना आम्हाला इज्जतदार मानलं पाहिजे म्हणून आम्ही देवळात किंवा गुरुकडे जातो. त्यासाठी आपले अयब लपवल्या वाटे विषयाचे म्हणजे मनात विषयी सुखाची भोगाची वासना नाही. कुठं बसवतो माणूस घरात का घराच्या बाहेर बरोबर. वाटे विषयाची सुख परमार्थ संपादन लोकांना चांगलं म्हणावं येत कसा अर्थ नाही. आपलं भलं करून घेण्यासाठी कसा पण मला एक दिसत आहे लोकांना चांगलं म्हणावून तेवढा असं पूर्ण आरती घ्यायची. आणि म्हणून आम्हाला नारायण महाराज आमचा गुरु आहे. नारायण महाराज आम्हाला शिक्षण केलं असं म्हणायचं आमच्यावर नाश केला तर त्याच्याकडे एवढी बदनामी केली आहे. आणि त्याचा फोन जर आम्ही दुकानातला घरात काढला तर लोक काम नाही केला मागे हवा तुम्ही सांगा तिथं नंगाय बदमास आहे हे नंगाय बदम म्हणून तुम्हाला म्हणतो मी काय तिथं बायका नको ना
इथं जे आहे ना बायकांना ते हा देवे आहे. कोण आहे त्या देव्या. इथं आल्या त्या देव्या आहे आणि तुझी बायको आहे. येतं ते देव बनणार नाही. काय म्हणते कोणीकडे जगतात काय भारतीय संस्कृती आहे. ज्याला गायला तो मोठं केलं याच्या कसं त्या संतान केलं नंदा त्याची प्रार्थना बरोबर नाही, त्याची डोळे बरोबर नाही, बरोबर नाही. नीती ना नीती आहे. आणि मग जाताना हेच सांगायचं कल्याण करून घ्यायचं कसं आहे तर ती गंगा शुद्ध आहे. आज पाणी अशुद्ध झालं. ज्ञान या गबाळ लोकांना अशुद्ध केलं म्हणून अध्यात्मामध्ये श्रद्धा भावना राहिली. टिपू ती आम्ही गुरु म्हणणार आणि सगळ्याच्या आजूबाजूला ब्राह्मणच आहे. मी नाही म्हणतो जमतो दाखवून देतो तुम्हाला. ब्राह्मण फक्त जाणव ब्राह्मण राहिला जाणवायचो ब्राह्मण. मी जाणव धाकटं बरेच वर्ष 40 वर्ष. राजी महाराज नाही संत झाले विजयी भक्त होते तोंड कापून म्हणजे गजानन महाराज सुचारतो तेव्हा मी जाणं आहे कथा करू पोटी वाचतो सत्यदाय कथा करू साध्या कापून जाणं एक बंधन आहे. तरी मला मी हे आणि म्हणून मित्र जिथं कल्याण कल्याण ज्ञानावर आहे. कल्याण की ज्ञान बघा भगवंताच्या मुखात भागवत आहे. त्याचं नाव सुंदर ठेवलं आहे. भगवंत प्राप्ती करून देणार भागवत भगवंताची प्राप्ती होऊन जाणार. आता एवढं भागवत तुम्ही 10-20 वर्षापासून भागवत आहात आणि जो सांगते त्याला गुरु नाकानं म्हणतात आणि त्याच्यावर कसं जायचं एवढं कळत नसेल तर त्या गुरुनं तुम्हाला काहीही शिकवलेलं म्हणून पुन्हा वेदात वैदिक संस्कृती आहे. ओम नमो वेदांते नमो ब्रह्मणे Hare
सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम स्वामी आरोग्यं देहि गुरुं देहि जयं देहि यशो देहि विश्वो देहि ओम सर्वकार्येषु भविष्यति नमः ओम श्री नाशानं शक्ति बुद्धि सनातनी गुणश्रये गुणबले नारायणे नमोस्तुते ओम सर्वतन्त्रे हरियति शास्त्रशक्ति समन्विते भयभ्रष्टानि मोहेति दुर्गे देवी नमोस्तुते ओम अन्नपूर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थं विष्णादेहि समारति माताश पार्वती देवी देवो महेश्वरा बाधवा शिवभक्ताय श्रेष्ठं गुणत्रयम् ओम ह्रीं क्लीं नमो नमः ओम ह्रीं क्लीं नमो नमः ओम ह्रीं क्लीं नमो नमः ओम ललाटोपनीतारा कुंडी मंदोदरितवा पंचकन्या स्मरेदितं सर्वपापविनाशिनी Thank you.
कारण आता 15-20 मिनिटामध्ये आगो सुरू होईल. आता जेवढी इच्छा आहे देवाची तेवढं बोलतील आणि त्यानंतर तुमचा नाश्ता घेईल, आराम करा आणि 2 वाजता बरोबर या. 2 ते 4पर्यंत आगो आपला कीर्तन होईल आणि त्यांचं 4:30ला पंगत असेल. आणि मागावून तो येईल त्याने कोणाला वाढायचं नाही. प्रवचन सर्व आटोपल्यानंतर, काला आटोपल्यानंतर मागून जर कोणी आला असा निघत तर दंडा मारून काढायचा, तिथं अपघाताने जीव घालायचं. काकणाट झाली. आता आपण थोडा एक इथं आनंद घेऊ. रामनाथ आता टिपात पुढे आहे भाव चांगला आहे. तो वेळेला मत आहे 9 वाजता भागवत प्रवचन आणि बायको केव्हाही नवऱ्या सोबत पाहिजे. काय काय बायका मी अशा पाहिल्या, नवरा एकीकडे राहते, बायका भरतीकडे शान मारत राहते. मला बिलकुल ते आवडत नाही. बाईला नवऱ्याला प्रसन्न करायचं, नवऱ्याकडे लक्ष ठेवायचं. नवऱ्याच्या बाजूला जाऊन वाटते तर नोकरी करणे आपल्याला सूत्रात त्यांनी इथे यावं, ज्या सूत्रात त्यांनी येऊ. मुकुंद माधव गोविंद केशव माधव
देवाचा प्रवेश करणारे भित्तीचे फोटो त्यांनी अमृताचा कुंड तयार केला. जेवढे देवाच्या याने मर्ती लक्षात तिकडे तेव्हा मी पेटत आहे पेटते. अमृताचा कुंड केला शुक्राचार्य. तुम्ही जा वरतं घेऊन जा वरतं. देवाचं दैत्यांचं युद्ध झाल्याबरोबर शुक्राचार्यांनी अमृताचा कुंड केला. तरी जनता शंकराला शरण गेली. बघा देवा आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा. शंकरानं वाचवायचा प्रयत्न केला पण ते मरत आहे आणि अमृताचा कुंड असल्यामुळे जिवंत होत. शेवटी हारले. कोण? शंकरजी हारले, लढत बसले. आणि म्हणून शंकराची वरती आहे कृष्ण परमात्मा. त्यांना वाटतं का शंकराचा विजय नाही पराजय. आणि म्हणून देव काय केला? गायी करून घेतलं, ब्रह्म्याला वाचून केलं. विष्णूनं म्हणजे कृष्णाने गायी करून घेतलं, ब्रह्म्याला वाचून केलं आणि भर दिवसात यायच्या देखत अमृताच्या कुंडात दिलं. अमृत ठेवून दिलं. अमृत माया कोणी रोपलं टोकलं आणि मग गेले. म्हणजे शंकर आता सुरू करत होतं. शंकराने एका बाणाने तिन्ही पुढं जाऊन टाकले द्यायचे. तीनही पूर म्हणून त्रिपूर. तीनही पूर जायले म्हणून त्रिपूर. आणि म्हणून मी तिन्ही पुराला जाण्याचा माझा प्रयास. हे जळ येतं देवाचा विजय झाल्याशिवाय राहत म्हटलं. त्रिपूरचा तिन्ही नगर त्याचे राक्षसी एका बाणात जाऊन टाकले म्हणून त्याला त्रिपुरी म्हणतात. हे शंकराने केलं म्हणून आपण हर हर महादेवा. आता ते समजलं. पार्वती नारायणाने विजय प्राप्त करून दिला आणि म्हणून नारायणचा आपण
कभी नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया दूध पियो मोरी गोविंद लाला ओ मदन गोपाला दूध पियो मोरे नंद के लाला दूध पियो मोरे एकला मानवाचा तुझ जन्म जोगले बापा काही तरी पुण्य एकला मानवाचा तुझ जन्म जोडले बापा काही तरी पुण्य चौऱ्याशी तपाये मान रचती वेद शास्त्र पुराण लक्ष 84 गाये मान रजनी वेदशास्त्र पुराण नवना एकला मानवाचा तुझ जन्म जोडले बापा काही तरी पुण्य इंद्रावेश इतरांचा वाय नको गवळू खेळ मोलाचा नको करुणींचा द्वेष इतरांचा वाय नको करू येड मोलाचा संगती सज्जनांचे होई धन्य जोडरे बापा काही तरी पुण्य एकला मानवाचा तुझ जन्म जोडले बापा काही तरी पुण्य उडावली कलची गर्वाभिमान अंकिय मगाजतील दारुण उठवारी करशी गर्व अभिमान अंकिय महाराज दारुण नारायण दिवस कठीण जोडले बापा काही तरी पुण्य एकला मानवाचा तुझ जन्म जोडले बापा काही तरी पुण्य नमो नारायण पतित पावना नमो नारायण पतित पावना करिले दया कृपा करी दया गणा ज्ञानभक्ती वैराग्यमना ज्ञान भक्ती वैराग्य म्हणा भक्ताशी देऊनी